नाही नाही, रमेश कदमला माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. ज्या वेळेला त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी सर्वपक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली. 50-50, 60-60 वर्ष पवार साहेबांबरोबर काम करणारी माणसं, उदाहरणार्थ काका साठे असतील, मनोहरभाऊ डोंगरे असतील, आमचे उमेश पाटील असतील, दीपक गायकवाड असतील, या सर्व लोकांनी पवार साहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत. हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील. ज्यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता, या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती, या देशाचे 15 वर्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री, इतकी पदं भूषवलेले पद्मभूषण पवारसाहेबांच्या लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पोरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली. जर मला माझी लायकी नसताना मी 31,000 मताने निवडून आलो, त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा. त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा? आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं जर ते म्हणत असतील तर गेली 35 वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो, म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली. आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं, मायबाप जनतेनं जवळजवळ मला 1.25 लाख मतदान केलं आणि 31,000 मताधिक्याने माझा विजय केला. जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला. त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि या निवडणुकीची सूत्र ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल, नगर परिषदेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल तर तिथल्या निवडणुकीची सूत्र ही तिथल्या आमदाराला दिली जातात. परंतु गेल्या 10 दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली. त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले पवारसाहेबांच्या पक्षाचे 10 आमदार, 8 खासदार उपस्थित होते. पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोहोळमध्ये काय चाललं आहे. मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. अनगरमध्ये काय चाललं आहे तर मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा, असं कसं काय मला म्हणता, उत्तर देता. तर मी त्यांना सांगितलं की माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात किमान 8 ते 10 सभा घेतल्या. त्यांनी माढा मतदारसंघामध्ये 8 ते 10 सभा घेतल्या. करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी 8 ते 10 सभा घेतल्या. माळशिरसमध्ये ते तळ ठोकून राहिले जानकरांच्या विजयासाठी. सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या, परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही. मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत, तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या 17 गावाला जोडून, तिथंच त्यांची सभा होती. मी म्हटलं 2 मिनिटाच्या अंतरावर हा मोहोळ मतदारसंघ चालू होतो, मला जर एक सभा आपण दिली तर मोहोळ मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल. माननीय विजयसिंह मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात, खासदार आहात, त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल. परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही. का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये, राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये, ते 3 पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहोळमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला. जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील, ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील, तर मग नगरपंचायतीच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात? त्यांना कोणाला मदत करायची आहे? आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर, त्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्र कसे काय देऊ शकतात? ते लहान 6 महिन्याचं बाळ पाळण्यातनं सांगाल की त्यांना अनगर करायला मदत करायची आहे म्हणून रम्या कदमाला त्यांनी या निवडणुकीची सूत्र दिली.